दरम्यान या व्हिडिओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, मात्र आमदारांकडे एवढे पैसे येतात कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे। एक की जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे, जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण या आधी देखील अशाच व्हिडिओ कोकणामध्ये बघितलेले होते। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरा आणखी एक महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे पैशांचं हे चाललंय, कोणाचा व्हिडिओ नाही, अन्य काही गोष्टी अंबादास दानवे अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। काला धन हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला। मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे। केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून। आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही 1000च्या 2000 रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या, त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की 1000-2000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला आहे। माहित आहे, ते फोटो पण कुणाचा आहे माहित आहे। अंबादास दानवेंनी जे काही ट्विट केलेलं आहे, आता हे सगळं नोटांचाच कारभार आहे। नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची। आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा। तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे।